हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र. तर आईने आज बनवली आहे व्हेज कोल्हापुरी. चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूया. त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या आपण इथे चिरून घेतल्या आहे आणि काजू पाण्यात भिजत ठेवलेले आहे. आता या भाजीचा उगम कसा झाला हे मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पण आमच्याकडे कसा झाला हे मी सांगते. जेव्हा सर्व भाज्या थोड्या थोड्या उरलेल्या असतात तेव्हा आमच्याकडे ही भाजी बनते. पण पनीर विकत आणतात बरं का. चला तर मग भाजीकडे लक्ष देऊ. आता तर इथे फ्लावर तेलामध्ये तळून घेतले आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचं बरं का. ह्याच पद्धतीने राहिलेल्या भाज्या पटापट तळून घ्यायच्या. आता इथे बघा गाजर घातलेला आहे. आणि तुम्हाला जर तेल जास्त वापरायचं नसेल तर भाजलं तरी काही हरकत नाही, चव काही बदलणार नाही. गाजर छान तळून झाले आहे. त्यामध्ये फरसबी घालायची आहे. तेच ते फरसबी म्हणजे बीन्स आणि श्रावणी घेवडा. आता शिमला मिरची घालूया. ती पण सर्व भाज्यांसारखी तळून घ्यायची. उगाच तिच्या बरोबर अन्याय कशाला करायचा. तळून झाली बरं का. आता माझं फेवरेट पनीर, याला पण छान तळून घ्यायचंय. आता तुम्हाला वाटलं असेल पनीर विकत का बरं आणायचं. याचं कारण आहे दूधवाले काका खूप पाणी घालतात आणि याचं काय आता पनीर बनणार आहे का म्हणून. आता बघा बटाटा घेतलेला आहे, तो पण छान तळून घ्यायचा बरं का. आता सर्व भाज्या तळून झाल्या आहे. बघा किती मस्त कलरफुल दिसत आहे. आता यासाठी लागणारा मसाला बनवूया. खडे मसाले घेतले आहे. धने, तीळ, खोबरं, खसखस हे पण यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर करपून जाईल. मसाले छान भाजल्यानंतर मिक्सरमध्ये पाणी घालून छान पेस्ट बनवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवायची, नाही तर घाल सर मिक्सरमध्ये पाणी. हा मसाला वाटून घेत असताना भिजवलेले काजू घालायचे. त्याचसोबत 2 टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे. टोमॅटोची पेस्ट बनवत असताना टोमॅटो छान लाल लाल घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला कलर छान येतो. चला तर आता भाजीचं सेमी फायनल करू. कढई गरम झाली, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल आणि जिरं घालायचं. तेजपान पण घालायचं. मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलाय. त्याला छान गुलाबी रंगावर ते भाजून घ्यायचंय. आता मध्ये थोडीशी जागा केली आलं आणि लसूण पेस्ट घालायसाठी छान परतून घ्यायचं. रोजच्या वापरातलं लाल तिखट आणि असेल तर काश्मीरी लाल मिरच घालायची. सोबतच हळद पावडर घातली, थोडीशीच घालायची. छान परतून घ्यायचं आणि तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची. मस्त अशी परतून घ्यायची. त्याचसोबत काजू आणि मसाल्याची पेस्ट बनवली ती सुद्धा घालायची. दोन्ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता याला झाकण ठेवून मिनिटभर शिजवून घ्यायचं. आता ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तळून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या. भाज्यांना सगळीकडून छान ग्रेव्ही लागली पाहिजे असं मिक्स करून घ्या. आता यामध्ये गरमागरम पाणी ओतायचं. तुमच्या आवडीनुसार किती पातळ भाजी पाहिजे. आता पाणी घालत असताना चमचा पण त्यामध्ये धुवून घ्यायचा. मुद्दा काय तर वाया नाही घालवायचं. आईने इथे भरपूर पाणी ओतलेलं आहे, कारण याची ग्रेव्ही भाताबरोबर छान लागते. आता भाजीचं फायनल आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ घातल्यावर मिक्स करून घ्यायचं, जे प्रत्येक भाजीला मीठ मिळेल आणि चविष्ट भाजी होईल. आता यामध्ये कसुरी मेथी घातली असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही. आता झाकण ठेवून बारीक गॅसवर छान शिजून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तर घ्या आता ताटामध्ये गरमागरम. माझ्या आईने बनवलेली भाजी आणि माझा आवाज जर का तुम्हाला आवडलं तर
मग रेसिपीला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू.